त्याच्याने माझी म्हणजे गर्भाशयाची गाठ विरघळली आणि पूर्णपणे म्हणजे माझं गर्भाशय वाचलं. आता जसं ह्या मॅडम बोलल्या की नैसर्गिक गोष्टींकडे वळायला पाहिजे. म्हणजे आपण जे रासायनिक वापरत आलोय आतापर्यंत, आता तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या, 2 डेमो बघितले तुम्ही. याच्या आधी म्हणजे पॅडचा डेमो बघितला आणि आता फूड सप्लिमेंटचा बघितला. तर फूड सप्लिमेंटचा डेमो तुम्ही बघितला तर आपण जे बघितलं की रासायनिक खत आपल्या शरीरामध्ये जातात आहे आणि त्याचे म्हणजे इफेक्ट म्हणा किंवा मग त्याचे साईड इफेक्ट म्हणतो किंवा मग टॉक्सिन जे जातात ते त्याचे साईड इफेक्ट आपल्याला तर होतात आहे. पण आपण त्याच्या बदल्यात काय करतोय का? म्हणजे आता जर आपल्याला ह्यातलं सांगितलंय, आता किती गोष्टी तुम्हाला कळाले की ह्याचा फीडबॅक असा आहे, तर तुम्ही म्हणजे ह्याच्या पूर्वी असे पॅड ऐकलेले किंवा अशा फूड सप्लिमेंट बघितल्या होत्या का? मग आता तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं बघितल्यानंतर आपण कोणतं पाऊल उचलायला पाहिजे? वळायला पाहिजे. आता जसं तुम्ही म्हटला शेती करताना काय करायला लागलेत, आपलं सेंद्रिय खतं वापरायला लागलेत, तसं आयुर्वेदकडे आपण वळतोय. आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदकडे वळताना म्हणजे जे रिझल्ट आहेत ते तर बेस्ट आहे, कारण आपण काय म्हणतो की आयुर्वेदचे रिझल्ट ते स्लो येतात, पण हा आपला गैरसमज आहे. कारण का जसं रिसर्च व्हायला लागलाय, जसं म्हणजे आपण